गुड मॉर्निंग फ्रॉम काजा. जरा ढगाळ वातावरण झालंय, बारीक बारीक पाऊस पण आहे. मॉर्निंग फ्रॉम काजा चालू झाले आता ट्रॅव्हलिंग. असा व्ह्यू आहे. आता जायचं आहे की मॉनेस्ट्रीला, त्यानंतर कॉमिक लांगजा आणि हिक्की. चल राईट शेअर करते. जरा पावसाचं वातावरण आहे. होपफुली जावा हे ढग, नाहीतर व्ह्यूज दिसत नाहीत. अजून प्रॉब्लेम आहे. चल सध्या -1 टेम्परेचर आहे. तिथं जर ढग आले तिथं पुढे ऊन दिसतंय. आपल्याला तिकडच जायचं आहे. थोडा रस्तावाला झाला आता. थंडी हाय, पावसाचं सगळं घातलंय, त्यामुळे काही एवढा इश्यू पण येणार नाही. ढग इथपर्यंत जायचं, पुढं काही एवढं नाही. चल किब्बर आपल्याला सरळ जायचं इकडं. रांगे, ग्रामपू, लोसर वगैरे तिकडं आहे. आय थिंक मनालीवाला रस्ता हा आहे. हे काही लोक हे पण कन्फ्यूज झाले ते. आपल्याला ह्या रस्त्यानं उद्या जायचं आहे. बघू आता काय. अरे हा समजला, 2 रस्ता इथं. एक रस्ता बाहेरनं जातोय, तो काय करते माहिती आहे का, चिचम ब्रिज, चिचम गावाला बायपास करते. बायपास आहे. आणि एक रस्ता हा आहे. हा रस्ता चिचम ब्रिजवरनं जातोय. आपल्याला ह्याच रस्त्यानं जायचं. चला बस आली. कुठून आलो? चिचम टू काजा. चिचमला जायचं उद्या. चिचम ब्रिज जगातील सगळ्यात उंचीवरचा सस्पेन्शनवाला ब्रिज. ते असं गाड्या चालल्या त्यांच्यामधनं जायचं. हात टेम्परेचर इतकं कमी आहे, हात एवढं गार पडलं तर कॅमेरा सुद्धा बंद करता येईना. आणि वरनं इथं चढ आहे, गाडीवरनं हात पण सुरू शकत नाही. आय थिंक पूर्ण अजून वर आहे. फायनली ऊन आलंय. एवढं पण काय गरम नाही, अजून थंडी आहे तशीच आहे. थोडी ऑफ रोडिंग. पण ऊन पाहिजे, बिना उन्हाचं लॅब द्यावं लागले. असा व्ह्यू आहे या गावाला. तीच आहे की मॉन्स्ट्री. तीच आहे की मॉन्स्ट्रीवर दिसते ती. की मॉनेस्ट्री सुद्धा अजून आता तिथनं वर 3 किलोमीटर चढावं. त्या टर्नमधनं की मॉनेस्ट्री चांगलं दिसतं. एक छोटासा ब्रिज पण आला आहे.
आता लिहिले इकडं पुढे चिचन बीचकडे जाते आणि इकडं की मॉन्स्टरला आपल्याला राईड घाला. क्लाउड सगळे आलेत खाली. व्ह्यू चांगला आहे. आले पुढं की मॉन्स्टर. नंतर जाणार लांगजा किम आणि कॉमिक ते तर ह्याच्यापेक्षा उंचीवर आहे. की मॉन्स्टरचा व्ह्यू आहे. टेम्परेचर आय थिंक इथं थोडं कमी आहे. -3 -6 आहे वाटतं. इथं वर चढत जायचं. असा व्ह्यू आहे सध्याचा. आणि इकडे मॉन्स्टर एंट्रन्स आहे की मॉन्स्टरची. पूजा चालू आहे त्यांची. की मॉन्स्टरवरचं सध्या आपण धुक्यातच आहे, म्हणजे ढगातच आहे. आणि इथली शेती आणि ही किब्बरगाव आणि असे की मॉन्स्टर इकडं शेत. टोपीवर दिसते इथं बारीकच आहे. स्नोफॉल पडा लागला. बारीक बारीक. अंगावर सगळं बारीक बारीक आहे. आता तर लय वाढले. अंगावर दिसू शकते. कडक सीन चालू. थोडा बारीक बारीक स्नो आहे. इथं ह्या अंधारात ती मेडिटेशन करते. ती अशी सारखं गुफा इथे इथं की मॉन्स्टर मध्ये. मॉन्स्टरला सगळं झालंय. आता ऊन पडलंय. मगाची बर्फ होता इथं. आता चाललंय इथं. व्ह्यू बघू शकता इथं. की मॉन्स्टर तर झालं. आता कॉमिकला जायचं. हे कॉमिक किती दाखवत नाही. चल आता नेक्स्ट डेस्टिनेशनला. इथनं पुढे चिचन ब्रिजला जाते. उद्या सकाळी इकडून जायचं आहे. आता इकडे ही माघारी काजल रस्ता जाते. आता माघारी रस्त्यात जाऊन फक्त एक लेफ्ट घ्यायचा आहे. तिथनं मग नंतर लांगजा टिक्कीम आणि कोमिक. आय थिंक 30 किलोमीटर आहे इथनं. अजून 1 तासाची राईड आहे करायची आता. काही लाकडी पूल आहे इथे एक. ही रस्ता काजाला जाते. आता आम्हाला इकडे वर जायचं. लांगजा ग्रामपंचायत आता स्वागत करतोय. हा चांगला रस्ता आहे. असा
व्ह्यू आहे आणि ती एकदम 180 डिग्री टर्न आहे आणि वर चढायचं आहे ऑल्टिट्यूड लय आणि इकडं असा व्ह्यू आहे. थोडी लोड घ्यायला लागली आहे गाडी पण ठीक आहे जाते 40 चालत 30 ते 40च्या मध्ये. अशा प्रकारे ट्रिपचं डिस्टन्स कव्हर झाले आहे 700 किलोमीटर. लय एकदम चढाई आहे. गाडीला लोड घ्यायला लागले. 2 जण आहे गाडीवर आम्ही. गाडी 30च्या वर गेली नाही तशी काय 40च्या वर. दुसऱ्या तिसऱ्या गिअरवरच गाडी चालवायला लागली. किती उंचीवर आहे यातनं बघू शकता. अजून लय खाली उभा राहून दिसून पण नाही. दगड आणि इकडे वेगळा व्ह्यू. एकदम टॉपला आलो आता या डोंगराच्या. काजागाव हे पूर्ण व्हॅलीत येते खाली आणि लांगजा कॉमिक आणि हिक्कीम वर येते त्याच डोंगराच्या. इकडून रस्ता आहे. आणि इकडून असा आत्ता घर दिसायला चालू झाली. सध्या खूप खूप उंच ऑल्टिट्यूडवर आहे. आय थिंक 4000च्या मीटर वरच आहे आणि तिथनं अजून वर जाय. तिथं गाड्या जाताना दिसत असतील बारीक बारीक. तिकडं वर बर्फाचा थोडा पॅच आणि तिथं ते लांगजा ते आहे लांगजा. ते गर्दी आहे लांगजाला बघू. इथं एवढं उंचीवर पण शेती आहे इथं. लय अल्टिट्यूड आहे. गाडी चढायला प्रॉब्लेम यायला लागले. गाडी 30च्या वर जाईल ना. 2 जण आहे ना. ठीक आहे पण चालू आहे हळूहळू तर चालली आहे गाडी. तिथं चालू दिसते ती काय म्हणते ती क्लोजर चालले तिथपर्यंत. तिथनं अजून वर जायचं. लय हाईट आहे. सगळी तिकडे करून आले ते.
आलो कॉमिक. ह्याच्या पुढं आता रस्ताच नाही आहे, शेवटचं गाव आहे हे. त्याची मॉनेस्ट्री वगैरे सर्व काय, शाळा पण आहे इथं. आणि तिथे खाली गावाकडे रस्ता जातो. वर्ल्ड हायेस्ट रेस्टॉरंट, अल्टिट्यूड 15,049 फूट. आणि इकडं मॉनेस्ट्रीचा बॅक व्ह्यू. ही आहे मॉनेस्ट्रीची एंट्रन्स. आणि इथं खाली कोमिक गाव. लोकसंख्या 155. कोमिकची मॉनेस्ट्री. कॉमिकमधून आता हल्लोय, आता चाललोय सिक्कीमला. वर्ल्ड लार्जेस्ट पोस्ट ऑफिस, सगळ्या उंचीवर बांधलेलं. ते मॉनेस्ट्री 34, मग 34 किलोमीटर इथं आलं. सिक्कीम कुठे गेलं, इथं जा सिक्कीम. सिक्कीमला जायचा रस्ता. बारक बारक बर्फाच गोळ पडायला लागले. दिसतंय का नाही, चालू आहे. तर पूर्ण असा आपल्या इकडल्या काळ्या मातीचा रस्ता आहे. पोचलो आता सिक्कीमला. पाहू शकता सिक्कीमचे. इथं ही पोस्ट ऑफिस आहे. हे पोस्ट ऑफिस आहे. पिनकोड 172114. तर हे हाच पिनकोड सगळी करते इथे सध्या. असं इकडे घेऊ सगळं. सिक्कीममधून झालं आता चाललोय लांगजाय मॉनेस्ट्रीला. ही सेम रस्ता आहे बघू त्या जाताना त्या रस्त्यात. किती स्टीप रस्ता आहे. समोर घेता आला आणि स्टीप आहे. सरळच गाडी, एकट्याला जाता येत ना. दोघाला सॉरी एकट्याला जाता येते. ती पुढं गाव दिसते का, ती लांगजाय, तिथं जायचं आता. ती झालं का मग काजा पूर्ण एक्सप्लोअर करून होते. फक्त एक चिचम ब्रिज राहतं, तो काय उद्या जाता जाता चंद्रतालला जाता जाता तो केला तरी होतं. लांगजा 2 किलोमीटर. थंडी लेगान व्हायला लागले कारण की आता हळूहळू उतराव खाली चाललो आहे ना, आणि सूर्य पण दिसत नाही आता थंडी चालू झाली आता.
लांगजामध्ये आता एंट्री झालेली आहे. तो काहीतरी आहे इथं एक, आणि तिथे स्टॅच्यू. लांगजाच्या टॉपमधून असा व्ह्यू आहे. लांगजातलं पण बुद्धाच्या स्टॅच्यूचं दर्शन झालेलं आहे. आता डायरेक्ट रूम काचा. किती वाजले रे? 4 वाजलेत. 5पर्यंत रूमवर पोचतोय. त्या व्ह्यूला पाय पाय करायचं. आता इथनं चाललोय. इथनं सरळच रस्ता आहे. दोघंजण गाडीवर आहे. नाही गेली गाडी. नाही गेली गाडी. एकट्याला पण येत नाही. मी उभारून चाललो. आई शपथ. गाडी चालू ना होता तर कोणता ढकल. आई ढकल. हा फायनली गाडी चालू झाली. आणि आजवर 15,000 फीट वर आहे. चला आता इथून गाडीवर उतरून असं 2 पावलं चाललं. 1-4-5 पावलं चाललं गेलं टप्प्यात. आता काय ना, आता उतरा नसतं का दाखवा. झालं आता लांजा झालं. आता एक पूर्ण गड चढला होता म्हणजे डोंगर. आता तो सगळा उतरावा. आता गाडी निवांत चालवावी. आणि असं व्ह्यू आहे. वर जाताना हा घाट सगळा चढायचा होता. आता पूर्ण उतरावा. लय बेकार उतरते. डिस्टन्स लय कमी होते. फायनली काजा सगळं एक्सप्लोर करून आपल्या होमस्टेकडे आलो आहे. आता इथं थोडं चहा पाणी करून मग थोडं मार्केटमध्ये जाऊन यायचं बघायचं.